पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण सलग 12व्या वेळेला पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केलंय। ऑपरेशन सिंदूरच्या शूरवीरांना लाल किल्ल्यावरून सॅल्यूट। पहलगाममधील हल्ल्यामुळे संपूर्ण देशामध्ये संताप। गेल्या कित्येक दशकांमध्ये झाली नाही अशी कारवाई सैन्य दलांनी करून दाखवली, मोदींचं वक्तव्य। लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांकडून स्वदेशीचा नारा, तर भारतामधील सर्व व्यापाऱ्यांना स्वदेशी उत्पादनं विकत असल्याचे फलक लावावेत, पंतप्रधान मोदींचं व्यापाऱ्यांना आवाहन। दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे पोशिंदे वेगळे नाहीत। अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही। यापुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। भारतीय युवकांसाठी 1 लाख कोटींची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आजपासूनच लागू होणार आहे आणि यामुळे 3.5 कोटी तरुणांना मिळणार रोजगार। मोदींकडून युवकांच्या रोजगाराच्या संबंधी विधान। सिंधू पाणी वाटप करार अन्यायकारक होता हे देशाला समजलंय। सिंधू प्रणालीच्या नद्यांवरती केवळ भारताचाच हक्क आहे। भारताच्या नद्यांवरती शत्रूच्या शेतीला पाणी अमान्य, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जयंती सोहळा सुरू होणार आहे, पंतप्रधान मोदींची घोषणा। ज्योतिबा फुलेंचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचेही उद्गार। भारताचे शेतकरी मत्स्योत्पादक यांच्या हिताशी तडजोड नाही, पीएम धनधान्य कृषी योजना लागू, पंतप्रधान मोदींची घोषणा। सांस्कृतिक वैविध्य ही आमची ताकद आहे, मराठीसह इतर भाषांना आम्ही अभिजात दर्जा दिलाय। आपल्याला भारतीय भाषांचा अभिमान असायलाच हवा, पंतप्रधान मोदींचं विधान। नाशिकच्या अंबड भागामधून आलेल्या लोकांचा मंत्रालयाच्या बाहेर गोंधळ। नाशिक महानगरपालिकेच्या जागेमध्ये जुगाराचा अड्डा। मंत्रालयाच्या बाहेर काही लोकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न। उद्योगमंत्र्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। अतिक्रमण झालेल्या कंपन्यांच्या विरोधामध्ये आंदोलन। वर्ध्यामध्ये कार्यकारी अभियंता सतीश अंभोरेच्या त्रासाला कंटाळून कंत्राटदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न। वर्ध्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामधला धक्कादायक प्रकार। धुळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये स्वप्नील जाधव यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। शिरपूर गटविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्याची स्वप्नील जाधवांची मागणी। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी इंदापूरमध्ये युवतीनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। इंदापूर पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतलं। जमिनीच्या वादावरून युवतीचा आत्मदहनाचा प्रयत्न। सेनेतील जवानाच्या आईचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहनाचा प्रयत्न। गावामधील ग्रामपंचायत सदस्य त्रास देत असल्याच्या रागामधून आत्मदहनाचा प्रयत्न। सोलापूरमध्ये ध्वजारोहणाच्या वेळेला प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्धनग्न आंदोलन। महानगरपालिका आयुक्तांनी बोगस जातीचा दाखला वापरून नोकरी मिळवल्याचा आरोप आहे। बोगस दाखल्याची चौकशी करण्याची मागणी। शेतकरी कुटुंबाचे अंगावरती डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। येवला प्रशासकीय संकुलामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली आहे। देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये ध्वजारोहण केलंय। मुंबई पोलिसांकडून विशेष सलामी सुद्धा दिली जाते, मात्र यंदा मध्य प्रदेश पोलिसांकडून सुद्धा पथसंचलन करण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये ध्वजारोहण केलंय। ठाण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्या हस्ते आज झेंडावंदन पार पडलं। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण। तर जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी 7 वर्षांचा होतो, शरद पवार यांनी आठवणी सांगितल्या। पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन। अलिबागच्या रायगडच्या मुख्यालयामध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालंय। यावेळेला जिल्ह्यामधील विविध खात्यांचे अधिकारी सुद्धा उपस्थित। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ध्वजारोहण। भुजबळांची नाराजी, तर भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये जाऊन ध्वजारोहण केलंय। सोलापूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे ध्वजारोहण करत असताना एका तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। या तरुणाला सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलं। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते महाड तालुक्यामधल्या ग्रामपंचायत नडगावतर्फे बिरवाडी परिसरामध्ये आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण झालंय। यावेळेला स्थानिक नागरिक आणि शासकीय अधिकारी उपस्थित। जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि त्यांनी मानवंदना दिली आहे। गोंदियामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। या सोहळ्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती।
ठाण्यामधील प्रसिद्ध गडकरी रंगायतनचं उद्घाटन संपन्न झालंय. राम गणेश गडकरी रंगायतन नूतनीकरण वास्तूचा लोकार्पण सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्यामध्ये सहभागी. भर पावसामध्ये कोल्हापूरमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळेला जिल्हा प्रशासनामधील सर्व मुख्य शासकीय अधिकारी उपस्थित. अटारी आणि वाघा सीमेवरती 79वा स्वातंत्र्य दिन साजरा. विशेष कार्यक्रमाचंही आयोजन. 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भुवनेश्वरमध्ये संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याकडून ध्वजारोहण. भुवनेश्वरच्या उत्कल साहित्य समाज इथे राष्ट्रीय ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. वर्ध्याच्या देवळी इथल्या जनता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा झालाय. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसोबत संस्थाध्यक्ष आणि शिक्षक वृंद उपस्थित. रानभाजी महोत्सवाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं. गोंदियाच्या नागरा इथल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलाय. ध्वजारोहणाच्या सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांसोबत सर्व गावकरी, पालक, शिक्षकही उपस्थित. तर शासन निर्णयाच्या नुसार विद्यार्थ्यांची कवायत सुद्धा घेण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मालेगावमध्ये माजी सैनिकांनी तिरंगा रॅली काढली. मकरंद नासपुरे, प्रवीण तरडे, गौरव मोरे, भारत गणेशपुरे, शिवाली परब यासारखे मराठीमधील दिग्गज कलाकार सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमध्ये प्रथमच 50 फूट उंच ध्वजस्तंभावरती ध्वजारोहण पार पडलं. खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झालाय. सांगलीच्या शिराळामधल्या मणदूर इथल्या हुतात्मा स्मारकापासून ते वारणा धरणापर्यंत तिरंगा यात्रेचं आयोजन. आमदार सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली तिरंगा यात्रा. ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जायकवाडी धरणाला तिरंगी रोषणाई. ही विद्युत रोषणाई बघण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकरांनी गर्दी केली आहे. पुण्यातल्या जेजुरी गडावरती आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं खंडोबा मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. सुट्टी असल्यामुळे भाविकांची देखील दर्शनासाठी मोठी गर्दी. देशभरामध्ये 79व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला सुद्धा तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. या सजावटीमध्ये झेंडू, गुलाब, शेवंती अशा तब्बल 2 टन विविध फुलांचा वापर. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं वाराणसीच्या श्री काशी विश्वनाथ मंदिरामध्ये सुद्धा सजावट. पाना फुलांनी सजलं श्री काशी विश्वनाथाचं मंदिर.